आपला विषय चालला होता की कर्मण सुखदशायु सात्विकम निर्मलम फलम. जेव्हा आपल्यामध्ये निर्मळता दिसून येते, शांतता दिसून येते, पवित्रता दिसून येते, तेव्हा समजायचं की हा सत्वगुण आहे.
त्याचबरोबर आपल्यामध्ये जर क्लेश निर्माण होत असेल, दुःख निर्माण होत असेल, कुठल्या तरी कारणाने आपण कष्टीत होत असेल, तर समजायचं की हा रजोगुण उफाळून आलेला आहे. आणि अज्ञान जर असेल, मूळ जर असेल आपली बुद्धी आणि काही सुचेना झालं असेल, तर समजायचं की तमोगुण उफाळून आलेला आहे. तर अशा प्रकारे हे गुण जे आहे ते कार्य करत असतात. म्हणजे आपल्यामध्ये जी वृत्ती येते, आपल्यामध्ये जो भाव निर्माण होतो, कुठली गोष्ट करताना जो भाव निर्माण होतो तो भाव महत्त्वाचा असतो. कारण त्या भावाप्रमाणे वृत्ती असणार आहे आणि त्याप्रमाणे आपली कर्म असणार आहे. मग आपल्या कर्मामध्ये तो भाव जो आहे तो अभिव्यक्त होत असतो आणि मग आपलं कर्म जसं करू तसं परत आपला भाव दृढ पण होत असतो आणि जसा भाव दृढ होत जाईल तसा गुण पण दृढ होतात. म्हणजे आपण ज्या रिपिटेशन करू गोष्टींचे तेच रिपिटेशन्स आपल्यामध्ये त्याच गुणाच्या रूपामध्ये होत राहणार. म्हणजे माझ्याजवळ रजोगुण आहे, माझा भाव राजसिक आहे, माझ्याकडून होणारं कर्म राजसिक आहे, तर परत त्यातून निर्माण होणारा भाव पण परत राजसिकच होते आणि त्यातून निर्माण होणारा गुण पण रजसच होते आणि त्या गुणातून परत मी जे कर्म करायला प्रेरित होईल ते पण रजसच होते. असं हे चक्र आहे आणि ते चक्र फिरत राहतं. आपण ज्या भावात असतो त्या भावातून त्या गुणाकडे जातो, त्या गुणातून त्या कर्माकडे जातो, त्या कर्मातून परत त्याच भावाकडे येतो. अशा पद्धतीने हे गुण जे आहेत ते आपल्यामध्ये दृढ होत जातात. सत्वात संजायते ज्ञानम हा श्लोक आपला झालेलाच आहे, तरी परत आला म्हणून उल्लेख मात्र. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभएव च प्रमादमोहदमतो भवतो ज्ञानमेव. मग इथे सत्वात संजायते ज्ञान, सत्वगुणापासून ज्ञानाची उत्पत्ती होते. आपण बघितलं प्रकाशाची उत्पत्ती होते सत्वगुणापासून. रजोगुणापासून कशाची उत्पत्ती होते? सत्व किती विकार, सर्व विकार जेवढे म्हणून विकार आपल्याला रजोगुणातले दिसतात ते सर्व विकार जे आहेत ते रजोगुणामध्ये निर्माण होत असतात आणि निसंशय हे उत्पन्न होत असतात. आणि तमोगुणापासून काय निर्माण होत असतं तर आपण तो पण विषय बघितला की प्रमाद, मोह ह्या सर्व गोष्टी निर्माण होत असतात. ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्तः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणरूपिताः अधो गच्छन्ति तामसाः. आता आपण हा विषय पण 14व्या श्लोकामध्ये घेतला होता की जर ते निर्मळ कर्म करून निर्मळ भावामध्ये देहत्याग करतात तर त्यांना उत्तम अशा लोकांची प्राप्ती होते. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः म्हणजे सत्वगुणामध्ये स्थित असलेली माणसं ऊर्ध्व लोकात जातात. सत्वगुणात स्थित असलेली माणसं म्हणजे काय? आपण तो श्लोक बघितला, त्याच्यामध्ये मरताना जर तुमचा सत्वगुण वाढलेला असेल तर तुम्ही उत्तम लोकात जातात असं वर्णन आलेलं. पण जे आयुष्यभर चांगले सात्विक गुण, सात्विक कर्म करत असतात, तीर्थ, व्रत, दान इत्यादी सर्व जी शुभ कर्म असतात ती कर्म करत असतात, दुसऱ्यांच्या सुखासाठी करत असतात, स्वतःसाठी नाही, कुठलं प्रयोजन नाही. आपण जे संसारी शुद्ध कर्म करत असतो किंवा जे काही थोडंफार अध्यात्म करत असतो किंवा देवदेव करत असतो, ज्याला म्हणूया अध्यात्मापेक्षा जे देवदेव करत असतो ते स्वतःच्या प्रयोजनासाठी असतं. मी त्रिपिंडी करून आलो बघा, आमच्या घरात कसं पितृदोषाची शांती व्हावी म्हणून केलं, किंवा नारायण नागबली केलं, आम्हाला गुरुजींनी हे करा सांगितलं ते केलं. हे जे केलेलं असतं ते आपण सर्व कुणासाठी केलेलं असतं? कुणासाठी? दुसऱ्यांच्या उद्धारासाठी नाही, स्वतःसाठी केलेलं असतं. जे काही स्वतःसाठी केलेलं आहे ते नाही इथे धरलं, ते दुसऱ्यांसाठी केलेलं आहे. असं ज्यांनी व्रत, दान, तप जे काही म्हणून केलेले असतील, लोकांसाठी गोशाळा बांधलेले असतील, धर्मशाळा बांधल्या असतील किंवा आणि काही जे करता येत असेल ते केलेलं असेल, असे जे सर्वस्थ म्हणजे सत्वगुणामध्ये स्थित अशी जी लोक आहेत ती जेव्हा इथून जातात तेव्हा त्यांना उत्तम लोकांची प्राप्ती होते. ऊर्ध्व गच्छन्ति म्हणजे जसं पृथ्वी लोक जे आहे ते जंक्शन असल्यासारखं आहे. इथून एक गाडी असून इथे किती वरच्या लोकांमध्ये जाते आहे ना, फ्लाईट वरच्या लोकांमध्ये जाण्याचं पण कुठे मिळेल, तिकीट कुठे आहे तर पृथ्वी वगैरे इथे मिळतं. म्हणजे इथून आपल्याला ऊर्ध्व गच्छन्ति म्हणजे वरच्या लोकांमध्ये जाता येतं. वरच्या लोकांमध्ये जाण्यासारख्या अर्थ नाही आहे. स्वर्गामध्ये वगैरे आपण पहिलं तिथला पण इंद्र वगैरे जर बघितले ना आपण, ते पण त्यांच्याकडे सुख सर्व आहे. म्हणजे जर पृथ्वीवर तुम्ही इमॅजिन केलं की आपल्याला जे सुख प्राप्त होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने सुख जास्त
स्वर्गलोकात आहे. असं पण म्हणूया की 90 ते 95% सुखच सुख आहे तिथे. तरी पण तुम्ही बघता का की इंद्र शांत नसतो. नेहमी त्याला असं दाखवलं की तो अस्वस्थ असतो, भयभीत असतो. इंद्र एकच नाहीये, बरेच इंद्र असतात, व्यक्तीप्रमाणे बदलत असतात. पण एखाद्या आपल्याला इंद्र पदावर असलेली एखादी व्यक्ती अशी दिसते की काय तशी भयभीत असते, सतत कोणी यज्ञ तप करायला लागलं की ते भयभीत असतं. त्याचा अर्थ काय माहिती आहे की आपल्याला सुख मिळालं तरी आपण शांत होऊन येतो, काही गणित नाहीये. म्हणजे सुख जरी आपल्याला 90% मिळाली तरी आपल्याला वाटतं की आपला प्रॉब्लेम संपत नाही. इंद्राचा संपला नाही, म्हणजे त्याचे प्रॉब्लेम कंटिन्यूच राहिले. म्हणजे जर आपल्याला प्रॉब्लेम पासून जर संपायचं असेल किंवा प्रॉब्लेम्स आपले संपले पाहिजे, भीती संपली पाहिजे, क्रौर्य संपलं पाहिजे, आपल्यावरला क्रोध संपला पाहिजे, लोभ मोह संपलं पाहिजे, हे जर संपलं पाहिजे तर आपल्याला ज्ञानाकडे जावं लागतं. स्वर्ग लोकांत जाऊन इथे फार उपयोग नाही. तिथे भरपूर सुखच सुख आहे, पण आपले विकार जसेच्या तसे आहेत बरं. आणि ते त्या इंद्राला काही काही करायला लावतात आणि चुकीची कर्म तोही करताना आपल्याला दिसतो. तो का करताना दिसतो? कारण त्याचे विकार केलेले नाही. मग विकार कधी जातात? विकारासाठी ज्ञान पाहिजे. पुण्याच्या आधारे आपल्याला सुख मिळू शकतं, पण त्या सुखाने आपण सुखी होत नाही. त्या सुखाने पण परत आपण, म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला इथे कमी मिळालं असेल तर उलट ठीकच आहे म्हणायचं. कमी आहे पण इथे मला कळतं निदान की मी काय करायचंय काय नाही. त्यांच्या हातात तर तेही साधन नाही आहे. ते वाट बघत असतात की आपण परत पृथ्वीवर कधी जाऊ आणि ज्ञान अर्जन कधी करू, कधी हे ज्ञान संपादन करू. म्हणजे याचा पृथ्वी लोकावरती जन्म असणं हे तसंच अवभाग्याची गोष्ट आहे. ऊर्ध्वगच्छति सत्त्वस्तः मध्ये तिष्ठन्ति राजसाः. रजोगुणवाले ते कुठे थांबतात तर म्हणे मध्यावर येतात. मध्यावर येतात म्हणजे पृथ्वीवर येतात. पृथ्वीवर त्यांचा जन्म होतो. स्वतः ते राजसिक असतात. कर्म करण्यामध्ये त्यांची इच्छा असते, कर्मामध्ये त्यांची आसक्ती असते. कर्म न करता ते राहू शकत नाही. कर्म केलं नाही तर देखील व्हायला होतं अशी त्यांची अवस्था असते. काही ना काही करतच राहावं माणसाने. उद्योगाचं त्यांचा एक पाठपुरावा असतो. असे जे काही हे असतात आणि मग त्यांचे संकल्प विकल्प असतात. एवढं हे करूनच ठेवलं पाहिजे, परिवारासाठी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे असं म्हणून त्यांचे संकल्प चालू असतात. ते सर्व संकल्पपूर्तीसाठी मनुष्याला परत परत कुठे जन्म घ्यावा लागतो तर या मनुष्य लोकांमध्ये ह्या पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. मग मध्ये कुठली आहे तर पृथ्वी आहे. आणि ते जघन्य गुणवृत्तीचा म्हणजे असे काही जे आहेत की निंदनीय अशी तमोगुणवृत्तीचे जे लोक आहेत, तामसिक लोक, ते कुठे जातात तर त्यांची गती काय सांगितली? अधोगती. खालच्या गतीला एक प्रगती वर जातो आणि एक अधोगती. म्हणजे प्रगती एक्सप्रेस पण इकडेच आहे, अधोगती एक्सप्रेस पण इथेच आहे. ही अधोगतीने कुठे जाऊ शकतो मनुष्य जर त्याला लक्षात नाही आलं की आपण काय करायचंय. धर्माच्या नावाखाली आपण काहीतरी खुळ्यासारखं करत बसतो, कितीतरी लोकांचे जीव घेतो, प्राण घेतो आणि आपल्याला कळत नाही की आपण काय करतो आहे. जेव्हा प्रचंड एवढा मोठा आपण मनुष्य संहार करतो तेव्हा तो मनुष्य म्हणून आपण त्याला काय नाव द्यायचं? तो मनुष्य आहे का कोण आहे की जो मनुष्य संवाद करतो? एकमेकांच्या उरावर बसून आपण काय करतो आहे? या पृथ्वीची आपण काय दशा करून ठेवली आहे? जर नीट बघितलं तर मनुष्याला मनुष्य आहे म्हणून जगता नाही आलं आणि जर तो पशुवतच वागायला लागला तर मग नकळतच भगवंताला त्याला कुठली गती द्यावी लागेल. मग तो त्याच्यासाठी नरकाचीच योनी आली ना. आणि म्हणून इथे थोडक्यात सांगायचं झालं की ते सुख दुःख जे काही आपल्याला भोगायला मिळतात ते आपल्या कर्मानुसारच मिळत असतात. ज्याची उत्तम कर्म असतात त्याला उत्तम लोकांची प्राप्ती होते. ज्याला ते जमत असेल आणि प्रत्येक जन्म आपला काही ना काही आपल्याला सांगण्यासाठी असतो. प्रत्येक जन्म आपल्याला त्या जन्मात आपण काय शिकलो तर काही नाही. एखादी गोष्ट आपल्याला जर जमत नसेल तर ती कशी जमली पाहिजे हेच आपण एकेका जन्मात शिकत असतो. प्रत्येक जन्मात आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. समजा आपण खोटं बोलत असतो तर कसं खोटं बोलायचं नाही हे एका जन्मात आपण शिकतो. खोटं बोलणं चुकीचं असतं. दुसऱ्या जन्मात आपल्याला हे लक्षात येतं की चोरी करणं पाप आहे. दुसऱ्यांच्या गोष्टींची चोरी केली की त्याला जो त्रास होतो तो त्रास आपल्याला होतो आणि मग आपल्या लक्षात येतं की नाही चोरी नाही केली पाहिजे. अशी प्रत्येक गोष्ट आपण एक जन्म शिकत जातो, पुढे पुढे जात असतो.
एकदा काय झालं की एका स्त्रीला फार त्रास होत होता आणि म्हणून तिने बघितलं की मला आता हा त्रास होतो आहे, माझे परिवारातली मंडळी आहे ती लवकर सोडून मला गेली, असं का लवकर सोडून गेली, मी एकटीच का राहिली. आणि मग मी एकटीच का राहिली म्हणून मग तिने तिथं मागचा जन्म बघायचा आहे मला असं म्हणून मागचा जन्म बघितला. तर मागच्या जन्मात तिला लक्षात काय आलं की ती एक मोठा भला अजगर होती, मोठा भलाच मोठा बघितलं तिने आपल्याला स्वतःला. आणि ते असताना तिथे मुलगा खेळत होता, त्या मुलाला संपूर्ण तिने गिळलं. आणि मग नंतर तो मुलगा कोण आहे तर म्हणे माझा या जन्मात भाऊ म्हणून जन्माला आलेला आहे आणि तो आला जन्माला होता थोडे दिवस माझ्याबरोबर, पण नंतर तो वारला आणि त्यामध्ये तो मेल्यानंतर त्याचं भावाचं जे एक सुख आहे ते काही लाभलं नाही आणि एकटी राहिली. त्यानंतर तिचं पती पण लग्न होतं आणि लग्न झाल्या त्याला कुठल्या तरी बाहेरगावात जावं लागतं आणि तो जातो आणि बरेच वर्ष तो येतच नाही. आणि जेव्हा तो येणार असतो तेव्हा त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि तो तिथेच मरतो. म्हणून तिने बघितलं तर तो गारुडी असतो आणि त्या सापाला वरून कडेलोट करून त्या सापाचा अंत केलेला असतो आणि तो ह्या जन्मात पती म्हणून आलेला असतो. एकूण काय की जेव्हा ते त्या लहान मुलाला गिळलं त्या वेळेला त्या आईला मुलगा नसताना एकटं हे खावं लागलं. तर एकटं कसं राहण्यामध्ये दुःख आहे, एकटं राहून बघा, एकटं कसं वाटतं बघा. आणि मग एकटं राहण्यामध्ये जे दुःख असतं ते तिला त्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये अनुभवावं लागलं की एखादी व्यक्ती एकटी झाली की कसं फील करते आणि मग त्या ह्याच्यातून त्या प्रवासातून ती व्यक्ती पुढे जाते. असो थोडक्यात आपण प्रत्येक गोष्ट आपल्या कर्मानुसारच आपले सर्व आजूबाजूला माणसं असतात ती आपली फेवरेट माणसं असतात ती आणि काहीतरी त्याचा आपला संबंध असतो, तो संबंधच आपल्यावरती ॲक्ट होत असतो आणि त्यातून आपल्याला काहीतरी परत शिकायचं असतं. म्हणून शांत राहून फक्त काय आपल्याला निसर्ग किंवा नियती शिकवायला लावते ते शिकायचं एवढंच. आणि म्हणून सत्वगुणातील जे काही असेल सत्वगुण ज्याच्यामध्ये वाढीस लागलेला असेल त्याला सुद्धा सत्वगुणामध्ये जो स्थित असेल त्याला उत्तम लोकांची प्राप्ती होते. रजोगुण ज्याचा वाढीस लागलेला असेल त्याला त्याची अवस्था मध्यगती होते आणि ज्याची कर्मच चुकीची आहे त्याला मात्र रजोगुणी अवस्था तमोगुणी अवस्था प्राप्त होऊन तो अधोगतीला जातो. आता नान्यम गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं तो निगच्छति. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की न अन्य गुणेभ्य कर्तारं, ह्या गुणांशिवाय दुसरा कोणी करता नाहीये हे लक्षात आलं पाहिजे. यदा द्रष्टानुपश्यति म्हणजे जेव्हा विवेकी मनुष्य विचार करतो आणि मनुष्य तिन्ही गुणांशिवाय इतर गुणालाही करता म्हणून समजत नाही आणि स्वतःला मात्र गुणांच्या पलीकडील अनुभव करतो तेव्हा तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. भगवंतांनी सुरुवातीच्या श्लोकात पण साधर्म्य मागत आहात सांगितलं, माझ्या अवस्थेला प्राप्त होतो असं सांगितलं. इथे पण भगवंत सांगतात की कोण माझ्या स्वरूपाला प्राप्ती करून घेतो तर तो जो न अन्य गुणेभ्य करता कोण आहे तर आपल्यामधला रजोगुण आपल्यामधला सत्वगुण हे करता आहे हे त्याला दिसतं. म्हणजे कधी कधी कसं आहे आपल्याला वाटतं की मी करतो पण आपल्याला जरी वाटत असलं की मी करतो तरी प्रत्यक्षात आपण बऱ्याचदा हेरलेले असतो आणि आपण ते नाही करू शकत जे आपल्याला करायचं आहे. ह्याचं सरळ उदाहरण घ्या की मला कोणीतरी खेळलं आणि माझ्यामध्ये रजोगुण वाढला प्रचंड आणि मला राग आला आणि मला असं अशांत झाले आणि मग मला कोणीतरी सांगितलंय इथेच सांगितलंय की शांत राहा किंवा मला कोणीतरी येऊन सांगतं की राहू दे शांत राहा. तुमच्या बाबतीत घडलं नाही ना म्हणून तुम्हाला कळत नाही, मला काय होतं ते मला माहिती आहे. म्हणजे मग माझ्यामध्ये रजोगुण वाढलाय काय आणि मग मला जर शास्त्राने सांगितलं तर शांत राहा तर मीच ठरवते की थोडं शांत होऊया. आता माझीच इच्छा आहे की सत्वगुणात जायचंय पण मला सत्वगुणाचा असा नाही आहे कारण मी गुणाच्या अंडर गेली आहे, रजोगुणाच्या अंडर गेलेली आहे. मग तो राग
कुठून आलेला आहे? रजोगुणातून आलेला आहे. मग आता बघा, मी जर करता असेल तर सरळ मग मला सत्वगुणात आणायचं. रजोगुणाचा राग आहे तर मी करता म्हणतो ना आपण प्रत्येक वेळेला. काय म्हणतो? मी करता. मग मी करता आहे की गुण करता आहे? तर तुम्ही स्पष्ट बघा, माझ्यामध्ये जेव्हा एक गुण हवी होतो तेव्हा दुसऱ्या टाईपचं वागून दाखवा. मी काय म्हणते, जो गुण हवी होतो त्या गुणाच्या विपरीत वागून दाखवा. ज्या दिवशी आपण खूपच अस्वस्थ असतो आणि आपल्याला झोप लागत नाही तेव्हा आपल्यामध्ये तो गुण आणून दाखवा. म्हणजे उलट करून दाखवा. आणि एखाद्या वेळेस आपल्याला झोप येत असते आणि आपल्याला खूप कामं पण असतात, पण त्या दिवशी झोप एवढी येत असेल, म्हणजे तमोगुणाचा आहार केला की तमोगुणाचेच कर्म घडतात. बरोबर है ना? तेव्हा मी सात्विक कर्म नाही करू शकत, तेव्हा मी राजसिक कर्म नाही करू शकत. मी गुणाच्या आहारी मला जावं लागतंय, त्या गुणाच्या आहारीच जावं लागतं आणि तीच कर्म माझ्याकडून घडतात. बरोबर. मग राग येत असेल किंवा रागच येणार, मला दुसरं नाही करता येणार काही. तुम्हाला किती जरी माहीत असलं शांत व्हा तरी ते तिथे उपयोगी नाही पडत. जेव्हा रजत स्वतःहून खाली जाईल आपल्यामधला आणि सत्वगुण स्वतःहून वाढीत लागेल तेव्हा शांत होता येईल. म्हणजे सत्वगुण जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत रजोगुणाला है ना मी शांती अनुभव नाही शकणार. म्हणजे गंमत अशी आहे की मी म्हणताना म्हणतो मी करता आहे, पण प्रत्यक्षात गुण जेव्हा आपल्यावरती हावी होतात तेव्हा त्या गुणांच्या विरुद्ध मला काही सुद्धा करता येत नाही. म्हणजे कर्म करण्याचं स्वातंत्र्य खरं तर माझ्याजवळ नाही आहे. मग मला कोणी हायजॅक केलंय, मला कोणी हायजॅक केलं? गुणांनी. मग गुणांनी हायजॅक केला तर गुण म्हणजे प्रकृती, म्हणजे कर्ता कोण आहे परत? तर जर आपल्या लक्षात आलं की हे गुण करता आहे आणि ह्यांचं कार्य चाललेलं आहे, मी मात्र शांत राहिलं पाहिजे. गुणांना जर मला करता बघता आलं आहे ना, करता म्हणून बघता आलं. मग बघा की जेव्हा तमोगुण वाढलेला असेल तेव्हा झोपता येणं सोपं आहे, पण रजोगुण वाढलेला असताना झोपून दाखवा, अशी कर्म करून दाखवा, ते आपल्या हातात नाहीये. म्हणजे आपल्या हातात काय आहे माहिती आहे? गुणाप्रमाणे वागणं आहे. याचा अर्थ गुणांना आपण बळी पडतो आणि त्याच्याप्रमाणे वागतो, हे आपल्याला जमत आहे. म्हणजे याचा अर्थ की जिथे मी करतो असं दिसत असेल तिथे पण मी करतो का असा प्रश्न आहे. म्हणजे मग कधीतरी आपण मंदिरात जातो आणि मंदिरातून जाताना मग बाहेर येतो, मग बाहेर कोणीतरी आहे आणि ते आपल्यासमोर असं हात करतात. मग जर आपल्यामध्ये तमोगुण असेल तर परत अजिबात नाही उघडणार. जर आपल्यामध्ये रजोगुण असेल तर परत नाही उघडणार. आणि परत जर हळूच उघडत असेल आणि काहीतरी देणार असू तर मग कुठला गुण आलेला पाहिजे तिथे? म्हणजे मग करता कोण आहे? म्हणजे माझं पर्स नसते का तर असते, पैसे नसतात का असतात, पण ती दरवेळी उघडली जाईल ह्याची गॅरंटी आहे का? म्हणजे ती उघडण्यासाठी काय आलं पाहिजे? समजलं? तत्व म्हणजे गुणाप्रमाणे कर्म आहे. मग गुणाप्रमाणे कर्म आहे तर करता कोण झालं? म्हणजे जर माझ्यामध्ये चांगला भाव आला आणि जर चांगलं कर्म केलं असेल तर थँक्यू सत्वगुण. कोण? सत्वगुणाने माझ्याकडून करून घेतलं. मग माझ्यामध्ये सत्वगुण येणार की नाही हे कोणी ठरवलं? प्रकृतीने ठरवलं. प्रकृतीने माझ्यामध्ये एखादी चांगली गोष्ट करून घ्यायची असेल सत्वगुण पाठवलं, माझ्याकडून चांगलं कर्म झालं. करता कोण? करता कोण? तर गुण ना अन्य गुणेभ्य करता. ह्या गुणांना सोडून दुसरा कोणी करता नाही हे ज्याच्या लक्षात येतं. यदा द्रष्टं पश्यति. अर्जुनाला सांगतात, अर्जुन म्हणतो मी संन्यास घेतो. श्रीकृष्ण समजावून सांगतात तू संन्यास घेशील मस्त, पण मग तू जर संन्यास घेतला तर तुला काय होईल? तुझ्यात जे गुण आहेत ते तुला शांत बसू देतील का? उद्या तू संन्यास घेतल्यानंतर तिथे पण काहीतरी हे झालं की इनजस्टिस आहे, तुला अन्याय सहन होत नाही आणि तू तिथे उपाळून येते आणि तिकडे साधू संतांच्या ठिकाणी तुझं अन्यायावरती विरुद्ध काहीतरी होईल तिथे सुरू संग्राम अन्यायाविरुद्ध. ते का? कारण ते तुझ्या रक्तात आहे. मी तुझ्यामध्ये तो गुण आहे आणि तो गुण प्रबळ होईल आणि ते तुझ्याकडून करून घेईल. म्हणजे तुला कुठे आहे तिथे बस. आणि म्हणून
म्हणून काय आहे की ज्ञान्य गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणे व्यक्त परम वेत्ती मद्भावं सोदिवश्यति. जो स्वतःला गुणांच्या पलीकडे बघतो, जो स्वतःला बघतो की मी गुण नाही आहे, मी ह्या गुणांच्याही पलीकडे आहे, असं जो बघू शकतो तो मग माझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आता मीठ जर बघितलं ना तर हा देह म्हणजे मीठ. हा देह कुठून आला? पंचमहाभूतातून आला, प्रकृतीतून आला, 3 गुणातून आला. तुम्हाला 3 गुणातून देह आला हा आठवतंय का नाही आठवत? का सांगू परत? जर मरताना भाव सत्वगुण जास्त असेल तर आपण पुढचा जन्म उत्तम लोकात घेतो. म्हणजे पुढचा देह कुठल्या गुणाचा असला पाहिजे हे कुठे ठरतंय? मरताना कुठल्या गुणामध्ये मी, म्हणजे याचा देह पण कशाचा बनलेला आहे? गुणांचा बनलेला आहे ना. मग सत्वगुण प्रधान देह आहे की रजोगुण प्रधान देह आहे की तमोगुण प्रधान देह आहे हे कशावर ठरलं? मृत्यू समयी माझ्यामध्ये कुठला गुण प्रबळ होता त्याप्रमाणे देहाची मला प्राप्ती झाली. म्हणजे देह म्हणजे काय? गुण. बरोबर पकडला की नाही विषय? देह म्हणजे गुण. इंद्रिय, ही ज्ञान इंद्रिय म्हणजे काय? सत्वगुण. कर्म इंद्रिय म्हणजे काय? रजोगुण. काम करायला लावणारे सर्व इंद्रिय म्हणजे रजोगुण. दिसणारी प्रकाश, दिसणारे सर्व जे इंद्रिय आहेत त्यांना, पाहता येणारे सर्व जे इंद्रिय आहेत त्यांना सत्वगुण म्हटलेले आहे. आणि ते विषय आपण घेत असतो, गाडी, घोडा, फर्निचर, बंगला आहे, सर्व जे काही विषय आहेत ते तमोगुण. आता झालं सर्व. शरीर पण गुण आहे, इंद्रिय पण गुण आहे, कर्म इंद्रिय पण गुणच आहे, आणि जे विषय आपण उपभोगतो ते पण गुणच आहेत. सर्वच गुण आहे तिथे. माझ्या अंतःकरणामध्ये जी वृत्ती येते ती पण काय आहे? गुण आहे. माझ्या अंतःकरणामध्ये जो भाव उमटतो तो पण सत्व, रजो आणि तमोगुणी असतो. भाव पण तिथे गुणात्मक असतो. आणि हे सर्व जर व्यापार चाललेला आहे गुणापुढे सुवर्तनते, नीट बघितलं तर एक गुण दुसऱ्या गुणामध्ये खेळत असतो. लहान मुलं लहान मुलांमध्ये खेळत असतात. अंगण आहे आणि अंगणात मुलं खेळत असते. मग आपण काय म्हणतो? हे मोठ्यांनी त्यात पडायचं नाही, त्यांची भांडणं त्यांना सोडवू दे, मुला मुलांमधला खेळ. काय म्हणतो? मुला मुलांचा खेळ चाललाय त्यात आपण पडायचं नाही मोठ्यांनी. तसं मला तर बाजूला राहता आलं, गुणागुणांचा खेळ चाललाय काय ते आहे ना. गुणागुणांना काय करायचं करू दे, ना अन्य गुणेच करतात. गुणामुळे वर्तनते, गुणांच्या गुणांमध्ये छान काय चाललंय ते चाललंय, जाऊ दे. काय अचानक आता बघा की थंडी आहे, उन्हाळा आहे, आणि मग आपल्याला वाटतं की छान अशी लस्सी मिळाली तर काय बरं होईल. छान लस्सीचा ग्लास घेतला, बरं ठीक आहे, चलो रजोगुणी येतो, उन्हाळा पण आहे ना, मग ह्यांची काय लस्सी असेल ते होऊ दे. पण आपण किती मस्त लस्सी मिळाली नाही का आज, अशी काय घालून ती छान, तशीच मला उद्या मिळाली तर. आता आपण ह्याच्यात काय जोडलं? ह्याच्यात काय जोडलं? उन्हाळा प्लस मस्त लस्सी प्लस असं जे जोडत जातो ती आसक्ती आहे. तुम्हाला बांधणार कोण नाही की लस्सी नाही बांधणार. मग छान आहे की नाही? छान. गुणामुळे वर्तन ते त्याच्यातच हे चाललेलं आहे. तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह होऊ नका. पण मग आपण इन्व्हॉल्व्ह पण होतो आणि मग चाटोकांना सांगतो पण काय सांगू, आज मस्त लस्सी केली होती, एक मस्त फर्स्ट क्लास लस्सी केली, त्यांना पण इच्छा होते. म्हणजे आहे ना, बरेच दिवस आम्ही पण नाही केली. म्हणजे छान आपण रजोगुणाचं वाटप करतो. तेच काही नाही, फक्त वाटप करतो. त्यांना पण एक इच्छा वाटप करतो. इच्छा वाटप प्रोग्राम. हे बघा, मग मी काय केलं, फक्त त्यांना तिथेच घेतलं आणि तिथेच सोडलं नाही. हे जी आहे ना आपली गोष्ट, त्याच्याची एक्स्ट्रा आसक्ती घालतो ना आपण, ती चुकीची आहे. जर ते करता आलं, लक्षात आलं की हे गुणागुणांचा खेळ आहे, प्रत्येक गोष्ट ही इथे चालली, बरं मला आला ठीक आहे, सोडून दिला, आला होता नाही ना, सोडला. आता किती वेळ घेऊन बसायचं नाही, तो प्रोग्रामच करायचा. मला पण बघा एवढा संताप आला का मला, मग मी पण असं बोलले. आता झालं का? आता हे काय झालं, तो एक राग जो आलेला त्याच्या झेरॉक्स कॉपी करायला लागलो आपण, हे ना, त्या परत आपण डिस्ट्रीब्यूट करायला लागलो. हे जे एक्स्ट्रा आपण करत जातो ना, इथे आपण बांधले जातो. जे काही प्रकृतीने दिलं, सहज भावनेने जे काही झालं सोडता आलं तर संपला विषय. आणि पण सोडता नाही आलं, मनातच धरून बसलो
आणि मनात मग कधी कधी तर कितीतरी वेळ, कधी कधी तर भांडण झालं शेजाऱ्यांची की आपण 4 वेळा ते दार उघडून बघतोय. काय बघतोय आहे काय, ठीक आहे काय, येताना आपल्याला साबून पाहिजे असते काय, तुझे ठीक आहे ना, असं म्हणजे काय झालं, कारण असं झालेलंच आहे आपलं मनाच्या बद्दल. तर ठीक आहे, ह्याच्यामध्ये जो मी हा गुणांपासून वेगळा आहे असं जर त्याला लक्षात आलं, परमात्मा जो आहे तो कर्म करत नाही. म्हणजे परमात्मा कसा आहे, कुठल्याही प्रकारचं कर्म न करणारा, तो स्थिर आहे. आणि हे जी प्रकृती आहे ती मात्र कर्म करते अखंड. आता आपण काय करतो, ह्या दोघांची सरमिसळ करत असतो. ही सरमिसळ नाही केली, प्रकृतीच करते हे कर्म. आणि प्रकृतीला प्रकृतीच्याच ठिकाणी जर ठेवलं, न अन्य कोणी करता, गुणांच्या व्यतिरिक्त कोणी करता नाही, हे जर लक्षात आलं आणि जर व्यवस्थित लक्षात आलं, आपण बघितलं होतं की विविधता जी आहे ती कोणामध्ये आहे, प्रकृतीमध्ये आहे. आणि परमात्मा जो आहे तो आपल्याला सांगता नाही येत, अव्यक्त आहे, अखंड आहे आणि तो विविध नाही आहे, तो एक सारखा आहे. जशी वीज, बाकी तुमचे बल्ब वेगवेगळे असतील, पंखे वेगवेगळे असतील, सर्व वेगवेगळे असतील, आहे की नाही, पण वीज हे पकडता आलं. बरं वीज दिसते का, वीज दिसत नाही, पण कार्य कोण करतंय, वीज जर कार्य करते, पण कोणाच्या माध्यमातून कार्य करते, तर बाकीच्या इन्स्ट्रुमेंटच्या आधारे. पण स्वतः विजेला तुम्ही फक्त ठेवलं तर वीज काहीच करत नाही, कारण वीज बाकी असं काही करत नाही. म्हणजे तिला जोडलं आपण कशाला तरी तर ते कार्य होत आहे. म्हणजे प्रकृती ही कशी कार्य करते माहितीये, ईश्वराचा आधार घेऊनच काम करते, ईश्वराच्या आधाराशिवाय नाही करत. पण ईश्वराला जर विचारलं की मग तू गोलगोल फिरतो का, हे म्हणजे पंखा जो आहे तो गोलगोल फिरतोय, विजेला विचारा वीज गोलगोल फिरते का, वीज म्हणजे मी नाही फिरत, मी आहे त्याची, मी फक्त शक्ती पुरवते, है ना. तसा ईश्वर जो आहे तो ह्या सर्वांच्या मागे आहे. मग सत्वगुण आला गेला, रजोगुण आला गेला, तमोगुण आला गेला, ईश्वर काय आहे, या सर्वांच्या मागे आहे. ईश्वर हा सर्वांच्या मागे आहे, पण हे 3 गुण एकात आली जातात. गुणांचा खेळ चाललेला आहे आणि मी मात्र गुण नाही, मी मात्र ईश्वराचा अंश आहे. हे ज्याला ओळखता आलं आणि मग त्याला वेगळं जाता आलं, म्हणजे वेगळं जाता आलं म्हणजे ह्या गुणांपासून स्वतःला लक्षातच आलं की मी हा नाही आहे, हे ज्याच्या स्पष्ट लक्षात आलं. त्याला एक उदाहरण द्यायचं झालं तर असं स्फटिक असतं बघा. स्फटिक साधारण ह्याच्यापेक्षा अजून चांगलं लक्ष काचेसारखं तर छान असतं. आणि त्याला जर आपण काय केलं, पिवळ्या वस्त्रावर ठेवलं की नाही की त्यातून पिवळा रंग दिसायला लागतो, लाल वस्त्रावर ठेवलं तर लाल रंग दिसायला लागतो. आता हा स्फटिक पिवळ्या रंगाचा दिसतो की पिवळ्या रंगाचा होतो, दिसतो की होतो, दिसतो, आहे की नाही. तो पिवळ्या रंगावर आला की पिवळ्या रंगाचा दिसतो, लाल रंगावर ठेवला की लाल रंगाचा, हा, पण होतो का, होत नाही. तो ज्या रंगाचा असतो त्याच रंगाचा राहतो. तसा मी जीव सात्विक होत नाही, राजसिक होत नाही, तामसिक होत नाही. फक्त सात्विक दिसतो, राजसिक दिसतो आणि तामसिक दिसतो. म्हणजे याचा अर्थ हे गुण काही जरी केले तरी त्या परमात्म्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, आत प्रवेश नाही करू शकत. मग परमात्मा कसा आहे, जसा आहे तसा आहे. म्हणजे परमात्म्याचा अंश मी कसा आहे, तर जसा आहे तसा आहे. मग मी जसा आहे तसा आहे, पण असं वाटतंय का मला मी जसा आहे तसा आहे, कोरा करकरीत नाही वाटत. मग माझ्याजवळ लिस्ट आहे, मी केवढा सात्विक वागलो, मी केवढा तामसिक वागलो, मी केवढा आहे ना. म्हणजे मी काय केलं, हे रंग दिसता दिसता मीच रंगीत झालं. जरी त्या रंगाचा त्याच्यात प्रवेश नाहीये, तरी जरी त्या रंगाचा त्याच्यात, पण मिसळ काय झाली, मिक्स काय झालं की नाही, मी काका मूर्खासारखा वागलो. आणि हे सोपं जात आहे जरा, आहे ना. की मी मूर्खासारखा वागलो, आता तुम्ही मला सांगा, पनिशमेंट सांगा, पश्चाताप करतो आणि त्याच्यातून मुक्त होतो. म्हणजे प्रत्यक्ष मी त्या रंगाचं होत पण नाही, पण मी त्या रंगाचं झालो आहे असा अनुभव करतो. आणि म्हणून मग मी त्या रंगाचं झाल्यासारखं, आणि मग तसं कर्म तसं कर्मफळ, त्याप्रमाणे सिद्धांताप्रमाणे मग तू हे कर्म केलंय, तुला वाटतंय की तू करता आहे,
तुला वाटतंय की तुझ्याकडून सामाजिक कर्म झालंय, चल मग तुला ही करते. म्हणजे वाटणे. परत इथे काय आलं महत्वाचं, वाटणे. मला हे असं वाटतंय म्हणजे काय, माझा कर्तृत्व भाव. मग माझा कर्तृत्व भाव काय सांगतो मला, मी हे कर्म केलं, हे कर्म केलं, हा कर्तृत्व भाव मला कर्मफलाशी जोडतो. म्हणून माझ्यामध्ये कर्तृत्व भाव येतो, तो कर्तृत्व भाव रंग ठरवतो आणि त्या रंगाप्रमाणे मला माझं कर्मफळ प्राप्त होतं. म्हणजे याचा अर्थ मला काय लक्षात आलं पाहिजे की मी करता नाहीये, प्रकृती करता आहे, ते लक्षात आलं पाहिजे. गुणाने एकाच विद्यार्थी देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्ते अमृतम अश्नुते. काय सांगितलं की जर आपल्याला हे लक्षात आलं की देहधारी विवेकी मनुष्याला हे लक्षात आलं की देहाला उत्पन्न करणाऱ्या या 3 गुणांचे अतिक्रमण जर करता आलं तर जन्म मृत्यू वृद्धावस्था रूपी दुःखापासून तो अमरतेचा अनुभव करतो. म्हणजे हे 3 गुण आहेत, या 3 गुणांच्या नादी नाही लागायचं, एवढंच कळलं पाहिजे. या 3 गुणांशी आपला संबंध नाहीये, ते येतात येऊ द्या, जातात जाऊ द्या, ह्यांच्या फार मागे न लागता जर या 3 गुणांना ओलांडता आलं, 3 गुणांच्या पलीकडे जाता आलं. आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणतो बघा, काय म्हणतो, अवस्थात्रयातीत, बोला की गुणत्रय, काय म्हणतात, गुणत्रयातीत असंच आहे ना. हे आपलं स्वरूप आहे, ते फक्त गणपतीचं स्वरूप नाही आहे, आपलं पण स्वरूप काय आहे, गुणत्रयातीत. आता आपल्याला आपण स्वतःला म्हणू शकतो गुणत्रयातीत, पण आता कुठे आहोत गुणत्रयातीत. 3 गुण ओलांडून जर आपण पलीकडे गेलो तर आपल्याला पण नाव काय देता येईल, गुणातीत, 3 गुणांच्या पलीकडे. तर 3 गुणांच्या पलीकडे कुठे गेलोय आपण, मग 3 गुण आधी समजले कुठे आहेत, पहिली गोष्ट. 3 गुण आधी समजून घ्या, 3 गुणांचं कार्य समजून घ्या, हे 3 गुण मी कसं नाहीये समजून घ्या, 3 गुणांच्या पलीकडे जा. 3 गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी आधी सत्वगुणामध्ये, मग मध्ये एक श्लोक येतो गीतेमध्ये, सत्वगुणस्थः, तू सत्वगुणामध्ये आधी ती सोड आणि मग तू 3 गुणांच्या पलीकडे जा. थोडंसं तरी का होईना प्रकाश जी पाहिजे, जिथे आपल्याला सत्वगुणाची गरज आहे, तो सत्वगुण आधी थोडासा धारण झाला पाहिजे, त्याला आपण चित्तशुद्धी म्हणतो. आणि मग चित्तशुद्धीतून आपण पलीकडे जाऊ शकतो. तर जो कोणी या 3 गुणांच्या पलीकडे गेला की नाही, तर त्याचा अनुभव काय असेल, जन्म मृत्यू दुःख जरा व्याधी हे त्याला काही नसते. म्हणजे तो कशातून मुक्त होतो, तो कशातून, कारण ते सगळं प्रकृतीचं आहे, हे त्याला स्पष्ट दिसतं की हे प्रकृतीचं आहे, प्रकृतीला जे काही झालं ते त्याच्या ह्याच्याप्रमाणे कर्माप्रमाणे झालं असेल, पण माझा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. आणि त्यामुळे तो तिथल्या तिथे काय बघतो, जन्म प्रकृतीचा आहे, माझा नाहीये, मृत्यू प्रकृतीचाच आहे, माझं नाहीये. मला जरा व्याधी काय जे झालं असेल, म्हातारपण आलं असेल, व्याधी झाल्या असतील, जे काही आहे त्या सर्वातूनच तो मुक्त होतो, सर्व दुःखातून मुक्त होतो. खरं तर सर्व दुःखांना आपण मनाने धरून ठेवलंय जास्त, नाहीतर ती दुःख आपल्याला एवढं त्रास देत नाही, पण आपण मनाने त्याला जास्त धरून ठेवतो. म्हातारपण आलं की थोडे गुडघे दुखायला लागले, आलं नाही, आता कसं करायचं, 50 आली 60 आली, आता थोडं पण चाललंय ना, असं म्हणत म्हणत आपण त्याचे काय करतो, रिपिटेशन करतो. आपण जेवढं सांगू स्वतःला की आता झालं, वय झालं, आता आपल्याला चालता येणार नाही, आता गुडघे दुखतात, मग ते तुम्ही ते हेच दिलं आहे ना, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात की नाही, तसं आपण आपल्या शरीराला, आता तू म्हातारा झालायस बाबा, हो म्हातारा हो, आणि मग तू गुडघे दुखणार बाबा, दुखू दे, कारण ते दुखणारच असतं, ह्या वयात दुखायचेच असतात. म्हणजे आपण काय सांगतो त्याला, आत्म्याला आपण असं काय सांगायचं, आत्मा तर नेहमी तंदुरुस्त असतो, म्हणजे आत्म्याला तर काहीच नाहीये. मग आत्म्याने गुडघ्याशी संबंध सोडून गुडघ्याचं दुखणं स्वतःवर का घेतलं, आणि जर आत्मा त्याला गुडघे दुखीला जॉईन झाला तर मग गुडघे दुखी आहे. मग आत्म्याला आपण त्या गुडघे दुखीपासून डिस्कनेक्ट करू शकतो का, कुणाला करायचं असते, मनाला करायचं असतं. मनाला सांगायचं गुडघे दुखी आहे,
ठीक आहे, काही उपचार करता येण्यासारखं असेल करूया, काही व्यायाम करता येण्यासारखे असतील करूया, पण गुडघेदुखी मला खऱ्या अर्थाने नाही आहे का? नाही, खऱ्या अर्थाने मला नाही आहे. लवकरात लवकर मी ह्यातून मुक्त झालं पाहिजे. तुम्ही त्याला आपल्याला आहे म्हणून सांगू नका. जसं सांगू तसंच आकार घेता बरं शरीर. तुम्ही जे सांगाल ते फॉलोच आपल्याला करता येईल. फॉलो आपल्याला करता म्हणजे आपल्या इन्स्ट्रक्शन्सला तुम्ही काय देता, रोज त्याला काय मेसेज देतात. सकाळी म्हणा मी तंदुरुस्त आहे, व्यवस्थित आहे, आता संपूर्ण दिवस माझे गुडघे दुखणार नाही आहे, मला अजिबात काहीही झालेलं नाही आणि काहीच होणार नाही. रोज तुम्ही स्वतःला असं चांगलं चांगलं सांगा, नाही होणार काही मला. आणि सवय लावा, हे चांगलंच बोलण्याची सवय लावा. कारण निगेटिव्ह का बोलायचं? एवढा मोठा आत्मा आपल्या बरोबर असताना नकारात्मक का बोलायचं? नकारात्मक बोलणार तर शरीर नकारात्मक होत जाईल, कारण त्याला स्वतःचं काही नाही बरं, तो तुमच्या इच्छेने चालतो. समजलं का? चेतन तो नाहीये, शरीर जड आहे. तुम्ही सांगाल तसं होणार आहे. मग त्याचं भाग्य तुम्ही असं काही त्याच्याजवळ प्रचंड मोठी शक्ती आत्माच आहे त्याच्याबरोबर. त्याला लावा का आम्हाला तर ते छान केव्हाही तुम्हाला कसं पाहिजे तसं वळवू शकतं आणि तुम्हाला किती पाहिजे तेवढं आरोग्य देऊ शकतो. सर्वच आहे त्याच्याजवळ. पण आपण एक सर्वांना बघतो ना, सर्वजण असं म्हणत असतात की आता झाले हो आमची काय, आमचं काय हो पिकलं पान आता गेलंच बघा, असं म्हणून सर्व लोक बोलत असतात. त्यांचं बघायचं आपण पण शिकायचं. मग आता आपण पण साठी झालो, आता दुसरं आपण काय बोलायचं? त्यांच्याच डायलॉग आपण बोलायचे. काल आपण ऐकली होते, आज आपण बोलायचे असतात. आता झालं हो काय खरं नाही, आता 50च यायला लागलं आणि सगळं आणायचं आपण त्याला. नाही, सकाळी उठून रोज स्वतःला सांगायचं मी छान आहे, मी व्यवस्थित आहे, मला काहीही झालेलं नाही, काही होऊ शकत नाही, आता पूर्ण दिवस माझा छानच जाणार आहे, चांगलाच जाणार आहे. आणि या विश्वासाने पूर्ण दिवस घ्या. तुम्हाला त्या दिवशी गुडघेदुखी पण जाणवणार नाही. तुम्हालाच प्रश्न पडेल की आज का नाही जाणवलं. हां, पण तुम्ही ज्या दिवशी थोडं कमी पडाल त्या दिवशी परत ते दुखेल. पण तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह परत त्याला देत राहाल इन्स्ट्रक्शन, ते पुढे तसं तसं वाटताना दिसेल. आपणच त्याला ओढवून आणतो. हां, या सर्व गोष्टी जन्म मृत्यू जरा दुःख अमृतम अश्नुते. ते व्यक्ती ती आहे ती जी अनुभवते हे जन्म दुःख, म्हणजे जी काही दुःख आहे त्या सर्व दुःखातून ती मुक्त होते. आणि हे सर्व दुःख जवळ असूनही त्या व्यक्तीला ती दुःख कधी होतच नाही. म्हणून प्रकृतीशी ना आपण जे काही आहे गुण आत्ताच बघितलं की जन्म पण आहे तो 3 गुणांच्या आधारे आहे, इंद्रिय पण आहे ती 3 गुणच आहेत. ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय काय आहे, सर्व 3 गुण आहेत. विषय पण 3 गुण आहेत. गुणांचा गुणांमध्ये चाललेला खेळ आहे. ही संपूर्ण प्रकृतीच कार्य करत असते. ही प्रकृती मग आपल्याला उद्विग्नता दे किंवा शांतता दे, गुणाप्रमाणे आपल्याला काय काय अनुभव येत असतात ते आपण अनुभवत असतो. आता थोडक्यात असं बघायचं झालं तर थोडंसं मला असं करता आलं की डिस्कनेक्ट करता आलं. डिस्कनेक्ट म्हणजे काय की आपण असं म्हणू शकतो की हे गुण येतात जातात, पण आपल्याला त्या त्या वेळेला निदान आपल्याला साक्षी भावाने जरी बघता आलं ना त्या त्या वेळेला. समजा उदाहरण सांगते काय की प्रचंड आपल्या मनामध्ये समजा राग द्वेष उफाळून येणार आहे किंवा काहीतरी विचार येत आहेत आणि त्याच वेळेला आपल्याला जर शांत बसता आलं आणि जर सांगता आलं की अच्छा हा जो कोण आहे ओळखून दाखवा त्याला. तो जो गुण आलेला आहे ना, आपल्याला काय वाटतंय हां ते तसं बोलले मग मला ते असं वाटणं स्वाभाविकच आहे, मला आता राग आलाय पण मग मी बघणारच आहे असं म्हणून आपल्या मनामध्ये जेव्हा विचार येत असतात तेव्हा त्या विचारांनी 2 मिनिटं थांबवा आणि एक थोडासा पॉज घ्या आणि त्या गुणाच्या बाहेर जाऊन बघा आणि त्याला सांगा ओ ओळखलं तुला तू रजोगुण आहे. त्याला ओळखून त्याला दाखवा. ओळखू देतो का तो आपल्याला? ओळखू नाही देत. बघा त्याचं काम कुठपर्यंत आहे नाही की जोपर्यंत तुम्ही त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखलं ना की ते तिथल्या तिथे सर्व गुंडाळत आहे आणि मग आता तुम्ही त्याला ओळखून दाखवा. हा रजोगुण होय तू शांती आहे असं म्हणून त्याला ओळखा. ते सर्व जे काही आता विचार होते ना 2 मिनिटापूर्वी सर्वच्या सर्व गुंडाळले जातात आणि बाजूला पडतात. असं परत परत करा. जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा करून बघा.
जेव्हा जेव्हा रजोगुण वाढीत लागला तेव्हा त्याला गुंडाळून जर तुम्हाला बाजूला ठेवता आला तर तुला ट्रिकच सापडते. त्याला कसं आवडायचं, कसं त्याचा जो विस्तार आहे की नाही त्याला कुठे आणायचं त्याला बघता आलं पाहिजे. त्याच्यात फोकस फक्त पडला पाहिजे. अवेअरनेस ज्याला म्हटलंय. अवेअरनेस म्हणजे काय? जागृत राहा. आपल्या मनामध्ये काय चाललं आहे त्याच्याविषयी जागे राहा. जागे राहा आणि बघा काय चाललंय. आणि फक्त ते कोणाच्या तरी नावावर नका खपवू. आपल्या अंतःकरणात आलेलं आहे तर त्या प्रती आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून बघा रजोगुण आहे, ओके ओके या राहून बघा बघूया काय करेल. रजोगुण आहे म्हणून जर त्याला तुम्ही ओळखून दाखवलं आणि त्याबरोबर थोडा वेळ तरी का होईना रजोगुणाला नीट बघायचा तरी प्रयत्न केला, संपूर्ण रजोगुण जो आहे तो कमी होतो आणि लुप्त होतो. म्हणजे आपलं लक्ष जोपर्यंत जात नाही, काय लक्षात घ्या, आपलं लक्ष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे खेळतात. आणि आपलं लक्ष गेलं की मुलं पण, तर मुलांना आई सांगितलं त्याला हे तिकडे जाऊ नको आणि त्यांना तिकडे जायला आवडत असतं. मग ते बघतात हळू जे आता आईचं लक्ष तर नाहीये तोपर्यंत खेळून घेऊया. आणि ते नंतर बघतात की आईचं लक्ष जाईल की लगेच येऊन दुसरीकडे खेळतात आहे की नाही. म्हणजे त्यांना माहिती असतं त्या आईचं लक्ष गेलं आणि आईने सांगितलं होतं तिकडे जाऊ नको म्हणून. तसं तुमचं लक्ष गेलं की हा रजोगुण आपोआप कमी. तमोगुण आपलं जोपर्यंत लक्ष नाही तोपर्यंतच त्यांचा विस्तार आहे. आणि म्हणून जर आपल्याला त्याच्याकडे बघता आलं, फोकस करता आलं, हा 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 असं आहे होय तू काय काय विचार आहे बरं दाखवतात मला काय काय तुझे विचार बघतो मी असं म्हणून तुम्ही त्याच्याकडे नीट बघा. असं वाटतंय म्हणजे तुला त्या विचारांनी आपण ते घायल होतो ना, घायल होऊ नका. एक कौतुकाने बघा त्या विचारांकडे. जरा बघा की प्रकृतीचा रजोगुण काय करतोय, केवढी केवढी गंमत करतोय, माझ्या आतच एवढा दंगा करतोय. मग माझ्या आत जर तो एवढा दंगा करतोय तर नीट बघितलं नाही पाहिजे. बाकीच्या गोष्टी आपण बारकाईने बघतोच की. मग ह्याला जरा नीट बघा की ह्या रजोगुणाचा आकार कसा आहे, उकार कसा आहे, कशी लाट येते, कशी मला वाहत नेती, कशी मला ते एकदम स्वतःमध्ये अडकवते, कसा एकदम बरोबर विचार टाकते आणि कसं मला जाळ्यात ओढते. थोडंसं बघा की त्याच्याकडे. हा 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 छान आहे ना, तुझं काम चांगलं चाललंय बघ. मी आत्ता थोडी लूज पडली तर तू मला हातात घेणार हे मला माहीत आहे. तुम्ही थोडं लूज पडा ते रजोगुण तुम्हाला घेत आहे. पण मी काय म्हणते तुम्ही लूज का पडताय त्याला जरा कौतुकानेच बघा काय आहे ते. आणि जर बघता आलं तर तो रजोगुण मग वाढत नाही, कमी होतो, त्याचा विस्तारच कमी होतो. असं जर करता आलं त्याला म्हणायचं साक्षीभाव. साक्षीभाव म्हणजे काय झालं की आपण त्याला दुरून बघितलं आणि त्या गुणाचं सर्व प्रोग्रामिंगमध्येच बघितलं. जसं हार्ट आपल्या आत असतो पण आपल्याला समजत नाही काय करतोय नेमकं, फक्त तो आहे म्हणून आपण जिवंत आहोत आहे नाही. मग डॉक्टरकडे गेलं की ते जेव्हा आपल्या हार्टचं चित्र दाखवतात ते तिथे आपल्याला ते चित्र दिसलं बघा असं तसं. आतमध्ये काय चाललंय आपण कुठे बघितलं, इथे तर बघू नाही शकत, मग कुठे बघितलं त्याच्यावर बघितलं. थोडंसं अंतर इथलं मला बघता येत नाही, इथे बघितलं असं झालं ना. तसं एक अंतर ठेवता आलं रजोगुणामध्ये आणि माझ्यामध्ये. साक्षीभाव त्याला रजोगुणालाच बघितलं काय आहे हा काय प्रकार असतो. कारण जर मला स्वतःला शांत व्हायचं असेल तर आधी माझ्यामध्ये त्रास देणारे घटक तर बघितले पाहिजेत ना काय आहे. मग ते त्रास देणाऱ्या घटकला तुम्ही नीट बघा, साक्षीभावाने त्याच्याकडे बघा. साक्षीभावाने त्याला तुम्ही ड्रॉप करू शकताय, पलीकडे जाता येते, तिन्ही गुणांच्या पलीकडे जाता येते. आणि कधी कधी जर ते जमत नसेल तर मग ठीक आहे, मग शांती एक चांगला उपाय आहे की मला नाही कळत ते कसं म्हणता तुम्ही, ते तुमचं जर अवघडच वाटतंय ते साक्षीभावाने कसं बघायचं. बरं ठीक आहे, मग भगवंताचे जे नामस्मरण करत असतात किंवा काही करत असतात शांत बसून राहायचं. शांत ओके ठीक आहे. रजोगुण मला काय म्हणतोय की उठ ना जर फोन लावते बघूया आपण काय बोलले ते विचारूया त्यांना. हां काय असं तसं बोलले ते जरा फोन लाव कर. मग आपल्याला एकदम रागाने लागतो ना, पटापट टाईप करतो. हां तुम्ही काय बोलला त्यांना असं, म्हणजे तुम्ही बोलायच्या आधी विचार नाही का करायचा. असं समजा आपण SMS टाईप करणार आणि तो पाठवणार, त्याच्या आधी तिथे स्टॅच्यू करायचं त्याला. नाही तो शांत होता ना, टाईप करायला जाऊ नको. म्हणजे आता मी कुणाला आवडून ठरलं
कुणाला अवगुण ठरलं? कर्म इंद्रियांना. राग यायचा तो आला, मला त्याला काही नाही करता आलं, न साक्षी भावाने बघता आलं ना काही करता आलं, पण निदान मी कर्म इंद्रियांना अवगुण ठरलं आणि थोडा वेळ मी शांत बसले. नॉन कॉपरेशन मुवमेंट. नॉन कॉपरेशन म्हणजे तुम्ही कॉपरेट नाही करत. तो जो गुण जे काही करायला सांगेल ते मी करत नाही. म्हणजे मी काय करते, त्या गुणाचं थोडक्यात ऐकत नाही, म्हणजे मी त्याच्या आहारी जात नाही. म्हणजे त्या गुणाचं मग आपण आपल्याला 4 वेळा 10 वेळा जर कोणी सांगितलं आणि त्याचं ऐकलं नाही तर काय होतंय आहे ना. मग आपण नंतर 11व्या वेळी सांगायलाच जात नाही, कारण का सांगणार, हा ऐकत तर नाहीये. तसं आपण पण जर लेझी प्रोसेसमध्ये असं केलं की आपल्या तमोगुणाने आपल्याला काहीतरी सांगितलं, आज आपण दिवसभर खूप काम केलंय नाही का, आता थोडं आपण जरा रेस्ट घेऊया. खरंच काम केलं आणि खरंच रेस्टची गरज असेल तर खरंच घेऊन टाकायची. पण मग सांगून घ्यायची, किती घेणार आहे बाबा, अर्धा तास 1 तास, ओके फ्रेश होतील, ठीक आहे, अर्धा तास 1 तास रेस्ट घेतली, फ्रेश व्हायचं. कधी कधी त्याला रेस्टची गरजच नसते, पण ते सांगत असते आता झोपूया ना, काय दुसरं काय काम आहे आपल्याला. म्हणजे मग तिथे त्याला म्हणायचं, नो आय हॅव मेनी थिंग्स टू डू. तुला नसेल पण माझ्याजवळ आहे का. मग काहीतरी काम काढून बसायचं. तमो गुणाशी नॉन कॉपरेशन, रजो गुणाशी नॉन कॉपरेशन. असं प्रत्येक गुणाशी आपल्याला नॉन कॉपरेशन असं जर करता आलं तर मग आपल्याला हळूहळू त्या 3 गुणांवर विजय मिळवता येतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंताची भक्ती. जर भगवंताची भक्ती वाढीस लागत असेल तर ह्या 3 गुणांवरती आपल्याला आपोआपच आपल्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव वाढीस लागल्यामुळे अहंकाराला जागा कमी राहते. हा 3 गुण कुठे ट्रिगर होतात नाही की अहंकाराने ट्रिगर होतात. अहंकार याच्यामध्ये मेन करताय. मागून राहून खुश करणारा कोण आहे तर अहंकाराचा. ते म्हणजे बोलले म्हणजे त्यांना माहीत नाहीये मी कोण आहे, ते एकदा दाखवलंच पाहिजे. म्हणजे कोण आहे मी, तर कोणीतरी तो आहे, तो बघा, तो अशा गोष्टींना छानपैकी है ना छान सर्व सोंग्या सर्व विचारांना आपण छान कळलं होतं आणि बघत असतो वजा. म्हणजे अहंकार असतो त्याच्या मागे. तो अहंकार आपल्याला त्या गुणांमध्ये अडकवतो. त्या अहंकारावरती बघता आलं पाहिजे आणि म्हणून फोकस करता आला पाहिजे एकतर. किंवा मग आपण म्हणतो तसं साक्षीभाव आला तर छानच आहे, नाहीतर शांती नॉन कॉपरेशन जसं म्हटलं तसं. आणि किंवा भक्ती. दल बल के साथ माया आकर मुझे जब फेरे तब देखते न रहना झटा आके छुडा देना. भगवंता दल बला सहित माया येऊन माझ्यावर हवी होईल तेव्हा तू बघत राहू नकोस भगवंता, येऊन मला त्यातून सोडव. भगवंताची भक्ती आणि भगवंताची नातं असं जोडलं की भगवंता मला माहीत नाही यांना कसं खांद्यात हँडल करायचं, मला माहीत नाही ह्यांना त्याच्यावर कसा ताबा मिळवायचा, पण तू आहेस ना माझा, मी तुझ्यावरती प्रेम करते, भक्ती आहे माझी तुझ्यावर आणि तूच मला ह्यातून सोडव. असं म्हणून आपण भगवंताकडे प्रार्थना करू शकतो आणि भगवंताची वाट नाही बघत असायचंय. आपण पण प्रयत्न करायचे असतात त्यातून सुटण्याचे. नाही आता भगवंत येईल आणि तोच काढेल बाहेर तेव्हा बघू काय ते, असं नाहीये. आम्ही आमचे प्रयत्न करू, पण भगवंता माझे हे गुण वाढीस लागू नये म्हणून तूच माझ्यावर उपचार कर आणि तूच मला ह्यातून बाहेर काढ. म्हणून जसं काही इंद्राची गुणान येतान इति भवती प्रभो भीमाचार प्रथम चेतान 3 गुणान विवर्तते. आता इथे अर्जुन प्रश्न विचारतो की हे प्रभो या 3 गुणांच्या अति पलीकडे गेलेला हा मनुष्य कोणत्या लक्षणांनी युक्त असतो किंवा त्याचं आचरण कसं असतं. मग हा जो गेलेला आहे 3 गुणांच्या पलीकडे त्याचं कसं असतं वागणं, तर त्याचं वागणं कसं असतं. प्रकाशमच्या प्रवृत्तींच्या मोहमेव च पांडव न श्रेष्ठी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. आता इथे सर्वात मोठं काय आहे माहितीये की हा जो गुणातीत आहे तो गुणातीत कसा वागतो. गुणातीत कसा वागतो म्हणजे तर त्यांनी सांगितलं प्रकाशमच्या प्रवृत्तींच्या मोहमेवच्या पांडव. तिघांमधला एक शब्द घेतला, सत्वगुणातला एक शब्द घेतला, रजोगुणातला एक शब्द घेतला, तमोगुणातला एक शब्द घेतला. प्रकाशम कुठला, सत्वगुण. प्रकाशम प्रवृत्ती कुठला घेतला, रजोगुण. मोह कुठला घेतला, तमोगुण.
त्यांनी हे सांगितले, शिकवून सांगितले अर्थात सर्व, म्हणजे सत्वगुणातले सर्व, रजोगुणातले सर्व, तमगुणातले सर्व गोष्टी जरी त्याच्यावर आरोपित झाल्या आणि जरी त्यांनी त्याप्रमाणे कर्म केलं, न द्वेष्टी संप्रवृत्तामी, तो त्याचा द्वेष करत नाही जरी तसा वागला तरी, आणि निवृत्तानी कांक्षती, न निवृत्तानी कांक्षती, म्हणजे तो त्यातून निवृत्त होण्याची आकांक्षा पण करत नाही आणि त्याची प्रवृत्तीची पण इच्छा करत नाही. काय होतं ते सांगते मी. आता आपण समजा ध्यान करत असलो आणि छान ध्यान लागलं, वा वा आज किती छान ध्यान लागलं नाही, मस्त ध्यान लागलं, भगवंताच्या कृपेने किती उत्तम अनुभव आलाय, छान 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 छान. मग आपण त्या ध्यानाचं सुख घेतो. ध्यानाचं सुख घेतल्यानंतर त्याची एक आसक्ती तयार होते आणि मग आपण काय म्हणतो, काल कसं ध्यान लागलं तर नाही परवा तसंच ध्यान लागेल का माझं. म्हणजे आता आपण इच्छा कशाची केली, ते काही जे सत्वगुणातलं अनुभवलेलं होतं ते आपण इच्छा करून परत मागतो, आहे की नाही. या ही प्रवृत्ती परत दे मला भगवंता, असं आपल्याला आपली इच्छा होते. मग सत्वगुणातलं कुठलंही सुख घ्या, छान बाजूंची पुरी मस्त असं की नाही असतं. आता मग ते आपल्याला परत हवं, असं कुठलंही सुख जे सत्वगुणातलं आहे आणि आपण परत त्याची इच्छा करतो, मागतो असं. किंवा तमोगुण आणि रजोगुणामध्ये काहीतरी चुकीचं वागलं आहे आणि ते चुकीचं वागलं एवढंच नाही, ते घेऊनच बसलं. माझा चुकूच का चुकलं, माझा तर चुकूच शकत नाही, म्हणजे मी कधी चुकाच करू शकत नाही आणि मी कसं चुकून बसले असं म्हणून एक परत तेच घेऊन बसायचं 25 वेळा. म्हणजे आपण काय करतो, तेच तर चुकलो आहे ही गोष्ट झाली, परत त्याच्यावरती वीण चालू झाली. मी कसं चुकलो, माझं कसं चुकलं नाही चुकायला पाहिजे पण चुकलं, आणि मग त्याचा आपण एक प्रकारे द्वेष करतो, त्या गुणांचा द्वेष करतो, त्या दुर्गुणाचा द्वेष करतो किंवा त्या वाईट कर्माचा द्वेष करतो. म्हणजे मी त्याला वाईट आहे असं ठरवतो, ह्याला चांगलं आहे असं ठरवतो. ह्याला चांगलं ठरवणं आणि त्याची इच्छा करणं, ह्याला वाईट ठरवणं आणि त्याचं द्वेष करणं, हे दोन्ही पण तुम्हाला परत गुणांमध्ये बांधतात. मग हा काय करतो, जो ज्ञानी आहे गुणातीत, जो आता हे आले तो जो जाता है जाने दो, कुठला विचार येत असेल येऊ दे, जात असेल जाऊ दे. जसं नदीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये लाटा येतात आणि जातात, त्या तशा जशा निर्मळ असतात, तसं कुठला विचार येईल तसा येऊ दे. प्रकृतीचा भाव आहे तो जाईल तसा जाऊ दे. कुठल्याही विचारामध्ये तो अडकत नाही, कुठल्याही विचारांच्या पोटी तो असं नाही म्हणत की हे का विचार आलेत माझ्या मनात, असे नाही आले पाहिजे. आचार्य गच्छ गच्छ म्हणाले, पण मग तेच घेऊन बसले तर अवघडच आहे. तिथले तिथे ते विसरले की ठीक आहे काय झालं, रजोगुणमध्ये आलं होतं आणि त्यामुळे ते तसं घडलं. भगवंताची इच्छा, कारण बऱ्याचदा काय असतं की ह्या ज्या गोष्टी घडतात या सहज घडत नाही, त्या बऱ्याचदा भगवंताच्या इच्छेने पण घडत असतात आणि महापुरुषाच्या बाबतीत तर घडतच असतात. म्हणून ते घेऊन बसत नाही, असा गुणातीत असतो. गुणातीत काय करतो, त्यातलं कुठलंही घेऊन नाही बसत. सत्वगुणाला ठीक आहे, तमोगुणाला ठीक आहे, रजोगुणाला ठीक आहे, परत सत्वगुणाला ठीक आहे, परत रजोगुणाला ठीक आहे. कुठला गुण जसा येईल तसा येऊ दे, जसा येईल. आणि म्हणून ह्याच्यामध्ये तो हे बघतो की मी हे गुण नाही आहे आणि तो त्या गुणांच्या पलीकडे जातो आणि त्या गुणांचं कुठलीच गोष्ट तो स्वतःवर धरून घेत नाही आणि तो कुठल्याच गोष्टींनी त्याच्यामध्ये डिस्टर्ब होत नाही. म्हणजे जरी काही चुकून झालं, बोललं गेलं, ठीक आहे, इच्छा तर नव्हती असं बोलायची पण होऊन गेलं, ठीक आहे, ओके असं म्हणून ते सोडून देतो. तिन्ही गुणांच्या ह्याच्या बाबतीत तो तिन्ही गुणांचं आपण काय करतो, त्याची चांगली बाजू ती धरायला लागतो आणि जी नाही आहे ती सोडायला जातो. तुम्ही स्तुतीचा भाग धरला तर निंदेचा भाग तुम्हाला सोडता येणार नाही. म्हणजे सोडायचं लिहिलं असेल तर तुम्हाला स्तुती सोडता आली पाहिजे, कारण ज्या कानांनी स्तुती ऐकतो त्याच कानांनी निंदा ऐकतो, दोघांना एंट्री एकच आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही ॲट ए टाइमच सोडता आलं पाहिजे, ही गोष्ट जमली पाहिजे, तरच 3 गुणांचा खेळ जो आहे तो लक्षात येईल आपल्याला आणि त्या 3 गुणातून आपण बाहेर पडू शकतो. महापुरु यत्नम विग्रह संदव, आचार्य पण म्हणतात की हे विग्रह आणि संधी करण्याचं आयुष्य घालवत असू नका. आपण कुणाशी तरी आधी भांडण काढतो, भांडून मोकळे होतो, नंतर आपल्यालाच कसं तरी वाटायला लागतंय हे कसं काय झालं, असं नव्हतं झालं पाहिजे. आता ते पण म्हणत असतील मोठे सत्संगाला जातात आणि भांडण तर बसतात येते.
असं म्हणून ते बरोबर नाही म्हणून मग आपण काय सत्संगी आहे की नाही, तर आपण आता जाऊन त्यांचं भांडण परत दुरुस्त करून टाकू. मनुष्य हा असं आयुष्य घालवतोय हो, एकदा भांडतोय मग दुरुस्त करतोय, हे ना. आचार्य म्हणतात त्यात एक वेळ घालवू नका, कारण ते पण गुणांचाच खेळ आहे. तुम्हाला उठवलं कुणी परत, अरे बघा आहे की नाही, सत्व गुणाचं काम दाखवलंय आणि रजगुणाने उठवलंय. म्हणजे गंमतच आहे गुणांच्या खेळाचं, त्यात अडकू नका. मग त्याला हे लक्षात आलं की हे गुण जे आहेत ते गुण वेगळे आणि मी वेगळा असतं, तो ह्याच्यातून बाहेर पडू शकतो. आणि कसा राहू शकतो? उदासीन बरासीन गुणाईत्वन्न विचारले, गुणापुढे गुणावर्तन तेव ज्योतिष्ठती देखते. म्हणजे तो उदासीनप्रमाणे स्थित आहे आणि गुणांद्वारे विचलित केला जाऊ शकत नाही. म्हणजे गुण, तुम्हाला ह्याला एक सर्वात सुंदर उदाहरण सांगू की गुणांद्वारे विचलित कसं व्हायचं नाही. हा सर्वात चांगला गुण आपल्या मुलांकडे आहे. ती मुलं बघा मोबाईल घेऊन बसलेली असतात, काहीतरी बघत असतात आणि तिकडून आई त्यांना आवाज देत असते, अरे इकडे ये रे, हे तुला काम सांगायचंय, जरा इकडे ये जरा काम सांगायचंय. कितीतरी वेळा ती बोलवते, पण हे छान आपले गोळा होऊन बसलेले असतात ती गजवच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत, आणि तुम्ही काय बोलताय काय नाही त्यांच्या कानावरून पण जात नाही, आहे की नाही. मग शेवटी किती दुर्लक्ष म्हणजे छान करू शकतात ते, की ते एवढ्या मोबाईलमध्ये गुंतलेले असतात की तुमच्याकडे बोलण्याकडे लक्षच देत नाही. तुम्ही किती वेळा आवाज दिला तुमचं तुम्हालाच माहिती किती वेळा दिला. मग त्यानंतर तुम्हाला राग येतो, एकदम प्रचंड उकाळून येतो, हे किती वेळा बोलायचं, म्हणजे या मुलांना काय कळते की नाही किती वेळा बोलायचं, असं म्हणून आपणच रागात जायचं त्यांच्याकडे. किती वेळा बोलवलं, तुला येता येत नाही काय. मग ते कुलली बोलतात, आई पण तुला एवढा राग काय आलाय, आणि जास्त 5 मिनिट खेळत बसलो होतोय ना. म्हणजे त्यांना आपल्याला राग का आला हेच त्यांना कळत नाही, का राग आला ते. म्हणजे त्या आपण एवढ्या वेळा बोलवलं हे त्यांनी ऐकलं कुठे. त्यामुळे आपल्याला राग काला एवढा मोठा, कूल डाऊन नाही, काय एवढा राग काला तुला, काय झालं काय आम्ही काय फक्त एक 5 मिनिट बघत तर बसलो होतो, 5 मिनिट नाही 1 तास झालं हे पण माहिती नाही. एक गंमत अशी किती छान ते दुर्लक्ष करू शकतात. आपल्याला 3 गुणांप्रती असं व्हायला पाहिजे बघा. 3 गुण काय धुमाकूळ घालत असतील घालू देणं, माझं लक्षच नाहीये तिकडे, असं राहत आलं पाहिजे. म्हणजे त्या 3 गुणांनी किती आवाज दिले मला, किती का देईना, किती वेळा पण ते मला सांगत असतील हे कर हे कर हे कर. आपलं काय एक तरी बोलायचं खोटी आतून की लगेच सूर मारून बाहेर, अशी आपली अवस्था आहे. ते गुणांच्याच आहारी गेलं. ते गुण ठरवतात मी काय करायचं, आता मी ठरवणार गुणांनी काय करायचं, बरोबर ना. मग मी सांगणार रेस्ट घे गुणांना, ते जास्त त्याच्या नादी नाही लागणार. असं जर करता आलं, उदासीन राहता आलं या गुणांविषयी, तर हातात येते हे गणित. आणि मग गुणैवेनं विचारले ते गुणावर्तन दैतेव, गुणच वर्ततात हे लक्षात आल्यानंतर तो आपल्या स्वरूपातच स्थित राहतो आणि मग तो स्थित राहतो, स्वतः कोणताही प्रयत्न करत नाही. आपल्याला त्यांनी उठवलं की आपल्याला जी जायची इच्छा असते आणि करायची इच्छा असते ना, ती महत्वाची आहे, ती लक्षात घ्यायला पाहिजे की तसं नाही करायचं. एकदम नैसर्गिक सत्वगुण रजगुण आले आपले दिनचर्या चालवण्यापुरते तेवढं ठीक आहे, ते करतो आपण, सकाळी उठून ब्रश करतो हे ठीक. पण जेव्हा उफाळून येतात ह्या गोष्टी त्यावेळेला मात्र सावध राहिलं पाहिजे, कारण तिथे मग आपल्याला आपला वापर केला जाणार आहे, आपला वापर करू द्यायचा नाही आहे. समज दुःख सुख स्वस्थ समलोष्टात्म कांचन तुल्य प्रिय अप्रिय स्थिर तुल्य निंदस्तुती मानापमानस तुल्य मित्र विपक्षयो सर्वारत्व परित्यागी गुणातीत उच्यते. म्हणजे हा जो गुणातीत आहे तो कसा आहे, तर ते सांगितलं की हा धैर्यवान पुरुष, दुःख असू दे सुख असू दे समजतो, आपल्या स्वरूपातच स्थित राहतो. मातीचं ढेकूळ असू दे दगड असू दे हा परत आपला समानच राहतो. तुल्य प्रिय असू दे अप्रिय असू दे हा परत तिथे समानच राहतो. आणि निंदा असू दे स्तुती असू दे हा समानच राहतो. मान असू दे अपमान असू दे हा समानच राहतो. मित्र असू दे शत्रू असू दे हा समान राहतो. सर्वारंभ परित्यागी मनुष्य गुणातीत म्हटला जातो. आता सर्वारंभाचा परित्याग जो करणार आहे आपण करता आहे, आपण सर्वांना एक मोजमाप दिलेलं असतं आणि मग त्याप्रमाणे आपण वागत असतो.
शत्रू असेल तर आपण कसं वागायचं ठरवलेलं आहे, मित्र असेल तर आपण कसं वागायचं ठरवलेलं आहे. अच्छा ते पाहून येणार आहे होय, कुठले ते फॉरेनचे, अच्छा मग तर सर्व घर आवडायला लागेल. चांगलीकडेच येणार असतील तर म्हणजे फॉरेनचे आले की जरा आपण आहे ना, प्रत्येकाचं आपलं काय आहे नाही आहे, तुम्ही कुणाला कसं ट्रीट करणार हे पण आधी ठरवलेलं असतं. मग आपले गुण त्याप्रमाणे वर्तन करत असतात. त्याला फॉरेनचं असू दे, इंडियन असू दे, कोणी असू दे, शत्रू असू दे, मित्र असू दे, माझ्याकडून एक समान भाव असेल सर्वांना, अशी याची अंतःकरणाची अवस्था असते आणि त्यामुळे सर्वांशी हे समवागतात. त्यात एक उदाहरण, एक गोष्ट घेऊया आपण आणि त्याच्यावरून ती लक्षात येते की एकदा काय झालं, हा राजा भरत होता. राजा भरत भगवंतावरती त्याचं भरपूर प्रेम आणि भक्ती होती आणि त्या प्रेम आणि भक्तीपायी त्यांनी काय केलं, घर सोडलं. घर सोडून एक साधू याच्यामध्ये कुठेतरी ते राहत होते, एखाद्या तीर्थस्थानी असे राहत होते आणि तिथे छान त्यांचं तप ध्यान सर्व छान चाललेलं होतं, मस्त भक्तीमध्ये रमलेले होते. आणि तेवढ्यात काय होतं की त्याच्या इथे एक हरिण येत असतं आणि ते हरिण रोज येऊन त्यांच्याकडे असं ध्यान करत असताना बघत असते. मग मध्ये मध्ये ह्यांचं ध्यान जेव्हा भंग व्हायचं तेव्हा ते हरणाला असं छान बघताना बघायचे, अरे वा हे हरिण रोज येते छान आहे की. मग कधी कधी हरिण नाही आलं ना की ह्यांना चिंता व्हायची, आज हरिण का नाही आलं. मग हळूच ते हरिण म्हणजे बघा, हां ज्याचं मन पूर्णपणे भगवंतामध्ये रमलं होतं त्याला एक ट्रॅक निघाला बाहेर काय, आणि आज हरिण का नाही आलं. मग ठीक आहे नाही आलं, नंतर येईल थोड्या वेळाने, परत ध्यान लावून बसायचे, थोड्या वेळ बघायचे आलंय का, नाही ठीक आहे थोड्या वेळाने येईल, परत बघतात तर हां आलं काय छान छान. मग हरिण आलं, मग त्याला काहीतरी आपल्याकडे आश्रमात खायला काही असेल तर ते त्याला द्यायला लागले. मग परत ध्यान करायचे, मग ते हरिण पण आता टुकटुक बघत असायचे त्यांच्याकडे आणि त्यांना आवडायचं पण ते हरिण आलेलं असं छान. ध्यान लावायचे, भक्ती करायचे आणि ते हरिण येतात. आणि मग हळूहळू काय झालं, ते हरिण कधीतरी जायचं ते यायचंच नाही. मग ह्याला चिंता लागून यायची, काय कोण मागे तर लागलं नाही ना, ते त्याला काहीतरी खायला मिळाले असेल ना जंगलात, काय बिचारा कुठेतरी अडकून पडला तर नाही ना. आता कुणाची चिंता सुरू झाली, म्हणजे लोकांना मुळाबाळांची चिंता असते तशी आता ह्याला कुणाची चिंता झाली, हरणाची चिंता सुरू झाली. आणि मग शेवटी त्यांचा मृत्यू जो झाला तो मृत्यू हरणाचाच विचार करत करत झाला. हरिण म्हणजे आपल्याला चाललं होतं की मृत्यू समय कुठला विचार येतो, मग हरणाचाच विचार करत करत त्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळाला. हरणाचा मिळाल्यावरती भगवंतांनी कृपा केली त्याच्यावरती, त्याचं सर्व मागचं जन्म त्याला तसंच्या तसं आठवत होतं हरणाच्या जन्मात पण, आणि त्यामुळे आपण किती मोठी चूक केली, हरणामध्ये आसक्त होऊन बसलो आणि कुठल्या जन्माला आलो. जी आसक्ती बरी नव्हे हे त्याला हरणाच्या जन्मात गेल्यावर लक्षात आलं. ही एक माझी छोटीशी चूक, मी त्या छोट्या चुकीपायी त्या हरणामध्ये आसक्त झालो आणि हरणामध्ये माझी ही जी आसक्ती झाली त्यामुळे आज मला हरणाचा जन्म घ्यावा लागला आणि मी हरणाच्या जन्मात आलेलो आहे. तर जर मी असं केलं नसतं तर किती बरं झालं असतं, असं त्यांना ती त्यांची आसक्तीमुळे झालेली चूक लक्षात येते. आता पुढचा जन्म मी घेतला असं वागणार नाही असं म्हणून तो ठरवतो आणि मग त्यांना परत जन्म मिळतो भरताचा. आणि मग ते जेव्हा परत जन्म घेतात, एका ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतात, तेव्हा मात्र मग ते ठरवतात की आता मी कसा राहील तर अजिबात लोकांना कळूच देणार नाही मला काय पाहिजे काय नाही ते, असं जडवत, म्हणून त्याला जड भरत म्हटलेलं आहे. मग जडवत राहणार असं ठरवलं त्यांनी. आता तिथे ते जन्म घेतात, तिथे आई वडील असतात, वडिलांना वाटत असतं की ह्यांनी खूप पांडित्य मिळवावं, हा छान मोठा पंडित व्हावा, ब्राह्मण आहे छान पंडित होईल. पण मग त्याला काही श्लोक वगैरे शिकवले ना, काय कळलं की नाही कळलं असं दाखवत होते. श्लोक सर्व येत असतील कारण तसा उत्तम गुणी असेल, पण काहीच नाही. मग वडिलांना वाटलं ढळच आहे, काही नाही उपयोगाचं, जडच आहे, जडबुद्धीचा आहे. ठीक आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. वडिलांचा मृत्यू होतो, नंतर कालांतराने आईचा मृत्यू होतो. भाऊ म्हणतात की ह्याच्यामुळे तर फार आम्हाला लोकांमध्ये चिठी सुरू होते, तर ह्याला काय चांगला घट्टा आहे, ह्याला आपण शेतात बसवूया. शेतात बसवतात, हा शेतात पाहिजे तेवढं काम करत बसतो, काय पण तुम्ही काय पण सांगा ते काम करत बसतो तो तिथे शेतात. मग तिथून डाकू चाललेले असतात आणि ते बळी द्यायचा म्हणून एका माणसाला पकडून दिलेलं असतं, तो माणूस पळून गेलेला असतो. मग त्यांना काय वाटतं की आपण असं कुणाला तरी शोधून काढलं पाहिजे आणि बळी तर द्यायचं आहे आपल्याला, कुणाला शोधून काढायचं म्हणून ते
त्यांना हाच दिसतो, याला पकडतात आणि बळी द्यायला घेऊन जातात. बळी देणार तेवढ्यात ती देवीच प्रगट होते आणि ती त्यांना थांबवते. आणि मग नंतर असं झालं की ह्याला परत हा शेतात जाऊन बसतो. आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे शेतात जाऊन बसलेला असताना रघुगण नावाचा राजा इथून पालखीतून बसून चाललेला असतो आणि त्याचा जो एक चौथा मेंबर आहे तो जरा वृद्ध झाल्यामुळे त्याला बाजूला बसायला सांगतात आणि त्यांना एक मेंबर हवा असतो जो पालखी उचलेल. मग बघ रे कोण आहे का तिथे म्हणून ते राजा सांगतात. तेव्हा ते शोधत शोधत हा त्या ह्याच्याकडे जातो, जड भरतच दिसतो. त्या जड भरताला घेऊन त्याला चौथा खांदा द्यायला बोलवतात. हा खांदा द्यायला तिथे जातो. आता तो काय करतो तर जात असताना मध्ये कुठला कीटक वगैरे आला की नाही हा उड्या मारायचा चालताना. कुठलाही कीटक आपल्या पायाखाली येऊ नये म्हणून उडी मारायची. तर ते राजाची पालखी अशी व्हायची ना. राजा म्हणायचं काय रे तुम्हाला पालखी नाही नेत आहे काय, असं का करायला लागेल. मग ते 3 गडी म्हणतात आम्ही व्यवस्थितच घेऊन चाललोय, हाच माहित नाही उड्या कामाला. अरे तू दिसायला तर एवढा हट्टा कट्टा दिसतोय आणि असं का चालतोय वेड्यासारखा तिरका तिरका काय, मग तुला मी दंड देईल. तेव्हा तो जड भरत पहिल्यांदा म्हणतो दंड तर तुम्ही देहालाच देऊ शकता, आत्म्याला काय देणार. आत्म्याला काय दंड देता येत आहे का पुरस्कार देता येतो. आत्म्याला दंडही देता येत नाही, पुरस्कारही देता येत नाही. त्यामुळे तुमचा दंड आहे तो फक्त देहाला, आणि देहाला काय दिलं काय आणि नाही दिलं काय एकच असं म्हणून तो अरे बापरे हा आत्म्यापर्यंतचं ज्ञान सांगतोय कोण आहे. तुम्ही कपिल मुनी तर नाही ना, म्हणजे मी कपिल मुनींकडे चाललो होतो. मग नाही ते सांगतात की मी आता हरीण झालो होतो मागच्या जन्मात, एका हरणाच्या प्रेमात पडलो होतो आणि म्हणून मी असं झालो, असं ते सर्वस्व त्यांना कथा सांगतो. तेव्हा तो साष्टांग नमस्कार करतो. तुम्हाला माहिती आहे का तुमच्याजवळ मी हरिण म्हणून बसत होतो आणि तुमचं ध्यान करताना बघत होतो, तुमच्या सत्संगामुळे मी आज राजा झाले. म्हणजे त्याचं सत्संग लागला म्हणून हा राजा झालेला. बघा ऊर्ध्वम गच्छति, म्हणजे मरताना ह्यांनी साधू महाराजांचं ध्यान केलं म्हणून हा उत्तम लोकांमध्ये आला. आणि हा जो आहे तो हरणाचं ध्यान करतोय म्हणून तिथे हरणाचं, पण जरी हरणाचं ध्यान करत असला तरी ज्ञान मात्र संपूर्ण त्यांना मागच्या जन्माचं असल्यामुळे त्याचं बाकीचं वागणं जे आहे ते त्या ज्ञानाप्रमाणे होतं आणि म्हणून ते कुठेही गेलेलं वाया जात नाही. म्हणजे मरतानाची गोष्ट वेगळी आणि आयुष्य घालवल्याची गोष्ट वेगळी, दोन्ही जोडून मिळतात, दोन्ही कुठे जात नाही. भगवंत म्हणतात ना अल्पमस्य धर्मस्य त्रायस्य महतो वयात, तुम्ही एवढं जरी धर्म केलं तरी तुमचं वाया जात नाही, मी तसंच्या तसं तुम्हाला परत करतो. तशीच गोष्ट आहे ती. आणि मग नंतर तो त्यांना हे करतो आणि अशा पद्धतीने तो जड भरत जो आहे तो जडवत म्हणजे कुणाला कळूच देत नाही की आपल्या आतमध्ये ज्ञान आहे. अशाप्रमाणे प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्ही उचलून मला शेतात ठेवा तर शेतात, तुम्ही उचलून म्हणजे ह्याचा अर्थ काय की तिन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे. सुख आलं दुःख आलं सम, लोष्ट असू दे कांचन असू दे, तुम्ही माझी स्तुती करत असाल किंवा मला जीव्या देत असाल सम, माझी निंदा करा, माझं काही करा, मान करा, अपमान करा, मित्र असू दे शत्रू असू दे, सर्वांप्रती तो समभावनेने वागतो. असा हा जो समवागतो तो जसा हे करत असतो तसंच हा जो गुणातीत आहे, गुणातीत व्यक्ती कशी असते तर ह्या सर्वांप्रती म्हणजे ह्यातल्या कुठल्याही गोष्टीला फारसं महत्त्व न देता आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला जे जे काही आलं ते भोगणं आपलं भागच आहे असा भाग समजून शांत मनाने जीवन जगतात. आता भगवंत सांगतात की म्हणून मांच योग व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते स गुणांसमीत्येत्यान ब्रह्मभूयाय कल्पते. अजून एक श्लोक येतो दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. तर भगवंत म्हणतात की माझी ही जी गुणमयी माया आहे ना ती दैवी आहे, माझ्याकडून ती आलेली आहे आणि ही दैवी असल्यामुळे तुम्ही ह्याला सहज नाही पार करू शकत. पण मामेव ये प्रपद्यन्ते, जो मला शरण येतो आणि मला शरण येऊन जो माझी आराधना करतो त्याला मी सरळ त्या गुणांच्या पलीकडे घेऊन जात असतो. मांच योग व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते, माझी अव्यभिचारी भक्ती ते करतात. कारण परमात्मा आहे आणि परमात्म्यापासून प्रकृती तयार झाली आणि प्रकृतीचे हे 3 गुण आहेत. मग मालक कोण झाला परमात्मा. मग कोणाला माहीत आहे सगळं किल्ल्या कोणाकडे आहेत मालकाकडे.
भगवंताकडे. आणि म्हणून कुठली किल्ली कुठे लावायची, भगवंताला विचारा. आणि भगवंत मग काय करतात, म्हणजे माझी अव्यभिचारी भक्ती जर केलं, म्हणजे 3 गुणांना बाजूला ठेवलं आणि भगवंताला जर धरता आलं. 3 गुण म्हणजे संसार बघा, 3 गुण म्हणजे संसार आणि भक्ती हा वेगळा आहे. मग भक्तीला जर मला धरता आलं, भक्ती हे असं औषध आहे की 3 गुणांमध्ये आपल्याला वर खाली करत नाही, आपल्याला शांत ठेवते. मां यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते, जो माझी अशा प्रकारे अव्यभिचारी भक्ती करतो आणि माझा स्वीकार करतो, तो या गुणांचे अतिक्रमण करून ब्रह्माची प्राप्ती करून घेतो. मग जो अशा प्रकारे भगवंताची भक्ती करतो, भगवंतच त्याच्यासाठी कसं काही करता येईल ते भगवंतच योजना करतो आणि मग भगवंत त्याला या 3 गुणांच्या हे पलीकडे नेतो. खरं आहे आता सत्वगुण आहे, सत्वगुणाच्या समोर पण ईश्वराला ठेवा. रजोगुण आहे, रजोगुणाच्या समोर पण ईश्वराला ठेवा. आणि तमोगुण आहे, तमोगुणाच्या समोर पण ईश्वराला ठेवा. 3 गुणांच्या समोर ईश्वरच असला पाहिजे. सुरुवातीला तुम्ही असं करू शकताय की रजोगुण आणि तमोगुण कमी करा आणि सत्वगुण वाढवा, हे सुरुवातीला करा. पण नंतर आपल्याला काय करायला लागतं, तर 3 गुणांना ईश्वराला समर्पित करावं लागेल. आणि 3 गुणांना एका रेषेत आणा. एका रेषेत म्हणजे न मला सत्व हवंय, न मला रज हवंय, न मला तम हवंय. म्हणजे याचा अर्थ काय, कधी कधी जर आपण सत्वगुणाला पण अतिमहत्व दिलं आणि त्यातही अडकून बसलो तर परत आपण बघतो की अधोगतीला जाऊ शकतो मनुष्य. अधोगतीला जाण्याचे चान्सेस असल्यामुळे या 3 गुणांमध्ये कुठेही थांबायचं नाही. 3 गुणांच्या पलीकडेच गेलं पाहिजे आणि 3 गुणांच्या पलीकडे परमात्मा आहे. परमात्म्यामध्ये जाऊन स्थिर झालं पाहिजे आणि परमात्म्यामध्ये जाऊन स्थिर होण्यासाठी एक तर त्याची भक्ती करा, नाही तर त्याचं ज्ञान संपादन करा. आणि अशा प्रकारे जर भगवंताचं ज्ञान संपादन करता आलं आणि त्याची भक्ती जर प्राप्त करता आली तर भगवंत आपल्याला वचन देतात की तुम्हाला असं शाश्वत धर्म जो आहे, सनातन धर्म जो आहे, हा सनातन धर्म उचलून धरता आला तर मग भगवंत सांगतात की त्याला सुख एकांतिकच आहे. म्हणजे जे शाश्वत सुख आहे, जे अंतिम सुख आहे, अल्टिमेट ब्लिस ज्याला म्हणतात, ते जे सुख आहे त्या सुखाची प्राप्ती होते. हरिओम. आपला ज्ञान सुरू आहे आणि आपण सगळ्यांनी त्या 3 गुणांच्या वरचं आणि एका बाहेर जसं बघायचं, तिथे सांगताना सांगितलं की ते समजून घ्या, जाणून घ्या आणि मग त्याच्यावर उपाय पण सांगितले. आणि एवढं मोठं मार्गदर्शन आपल्याला मिळालं की त्याच्यामध्ये सगळ्यात एक चांगला उपाय की जो गुण येतोय त्याच्या विरुद्ध वागायचा प्रयत्न करायचा. ती गोष्ट आपण एक प्रॅक्टिस म्हणून करू शकतो की जो गुण येईल त्याच्याबरोबर विरुद्ध वागायचा प्रयत्न करायचा. म्हणजे ते किती अवघड आहे ते आपल्याला लक्षात येईल. कारण क्रोध आपल्याला हवी होतो, समज मिळून आपल्याकडे येतं आणि आपल्याकडे रिॲक्शन इतकी फास्ट होते की आपण ऐकायला मला थांबायला तयार होत नाही आणि त्या जोरात आपण त्याच्या परिस्थितीमध्ये जातो. तर जो उपाय देखील सांगितला आहे तो आपण नक्कीच प्रयत्न केला तर आपल्याला भरपूर त्यामध्ये फायदा होईल. थोडासा वेळ आपल्याला झालेला म्हणून मी आपले जे काही माहिती सांगायचे आहे की त्याच्या आधी आपल्याला ज्ञान एक बद्दल सुसंगता म्हणून एक सरळ उपहार आपण द्यायचा आहे. मी सांगत होता विनंती करतो की तुम्ही हा आणि पुष्प दिला आहे.
गेले 6 दिवस आपला हा न्यायनिर्णय चाललेला आहे.